नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज बघा आपण भूमितीचं गणित घेऊन आलोय. भूमितीमधलं वृत्तचित्ती आकाराच्या धातूच्या ठोकळ्याची त्रिज्या 7 सेंटीमीटर, उंची 10 सेंटीमीटर आहे. हा पूर्ण ठोकळा वितळून 3.5 सेंटीमीटर त्रिज्येच्या व 0.2 सेंटीमीटर जाडीच्या जास्तीत जास्त किती चकल्या तयार होतील? चकल्या तयार होतील. आता बघा, हे गणित या भूमितीमधलं आणि गणित या घनफळावर आधारित. घनफळ कोणाचं? वृत्तचित्तीचं. वृत्तचित्त घनफळाचं सूत्र काय आहे बघा, पाय आर वर्ग गुणिले उंची, हे त्याचं सूत्र आहे. आता बघा, दोन वृत्तचित्ती द्या, ही पहिली आणि एक दुसरी. आता बघा काय करायचं, शॉर्टकट काय याचा, पहिलीची बघा, पहिलीची त्रिज्या किती आहे? 7 गुणिले 7 लिहून घ्यायचं. त्याची उंची किती आहे? 10. परत खालच्याची त्रिज्या किती आहे? 3.5 आणि त्रिज्या किती खाली येतं? सॉरी, उंची किती आहे? 0.2 आहे. आता फक्त एवढं सॉल्व करायचं आहे आपल्याला. आता बघा 3.5च्या दुप्पट 7 आहे आणि 0.2च्या दुप्पट. आता बघा 0.2 आणि 10 मध्ये फरक, 0.2 आणि 10 मध्ये त्यांचं काहीतरी रिलेशन आहे. ते कसं आहे बघा, आता ते कसं सॉल्व करायचं आहे? डायरेक्ट 3.5 गुणिले 2, 3.5 गुणिले 2 आणि हे किती या? 0.2 गुणिले 50 केल्यानंतर एवढं मिळतं आपल्याला. ओके, खाली किती या? 3.5 आणि 0.2 कॅन्सल. काय झालं बघा, 3.ला 3.5 गेला, 3.5 गेला, राहिला किती? 0.2ला 0.2 गेला, राहिला किती बघा इथं बघितलं 2 गुणिले 50. मग किती आला? 4 पंचे किती आलं? 20. मग उत्तर किती आलं? 200 चकत्या निघते. लक्षात ठेवा, सूत्र काय? पाय आर स्क्वेअर एच. सूत्र कसं आहे बघा, तुमचा वृत्तचित्तीचा आकार असतो असा, हा असतो असा आकार, हे खालचा असतं पाय आर स्क्वेअर, आणि असते त्याची उंची आणि असते त्रिज्या. सूत्र काय झालं मग? पाय आर स्क्वेअर इंटू उंची. हे झालं घनफळ. घनफळ म्हणलं की वितळून तेवढंच घनफळ, घनफळामध्ये बदल होत नाही. पाय आर स्क्वेअर इंटू एच. ओके, थँक्यू.